आपण जाऊयात। सचिन जिरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सचिन, आपण पाहतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटले की महाविकास आघाडीचं जे आंदोलन आहे त्याला काही अर्थ नाही, पण दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते सुद्धा आंदोलन करतात, त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। सध्याची तिथली काय परिस्थिती आहे? श्रद्धा, जर मी आपल्याला दाखवतोय, आपण याच चौकांमध्ये थोड्या वेळापूर्वी भारतीय जनता पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं होतं आणि आता आपण पाहतोय की या ठिकाणी महाविकास झालेले आहे। मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी या क्रांती चौकमध्ये दाखल झालेले, हातांमध्ये त्यांच्या बॅनर आपल्याला पाहायला मिळतात। विविध विषयाचे बॅनर त्यांच्या हातामध्ये आहेत आणि अशा पद्धतीची घोषणाबाजी करत ते क्रांती चौकामध्ये त्यांचं आंदोलन सुरू झालेलं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतात की काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, त्यासह ठाकरेंची शिवसेना असेल, ते सर्वच पदाधिकारी सोबत आहेत। त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी आपण बोलूयात। काय तुमच्या आजच्या मागण्या आहेत? खरं म्हणजे हे निगरगट सरकार आहे। या सरकारला जोडे मारल्याशिवाय यांची डोकी ठिकाणावर येणार नाही। आज आठवडा झाला तरी मला वाटतं यांच्या चौकशा समित्या, यांच्या अटकछत्र नुसत्या घोषणा आहेत, बाकी काही प्रत्यक्ष कारवाई नाही। नुसतं मला वाटतं हे सरकारला एका दृष्टीने माफी मागितली, ते 4 दिवसानंतर, त्यांच्या पक्षप्रमुखांनी 8 दिवसानंतर माफी मागितली। मला हे सरकार छत्रपती शिवरायांचा अवमान जो झाला आहे, मला वाटतं त्यांना ठिकाणी अशा पद्धतीने हे सर्व महिला देखील जमलेले आहेत। महाराष्ट्राचा अपमान आहे, शिवप्रेमींचा अपमान आहे। हा अपमान आम्ही सहन करणार नाही। दिल्लीचं तख्त हे महाराष्ट्रापुढे झुकलेलं आहे आणि शिवरायांचा अपमान करणाऱ्याला महाराष्ट्र माफ करणार नाही। यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही या सरकारचा निषेध करीत आहोत। परंतु